पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। जकेकूर तलावावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील पुलावर जागोजागी भगदाडे पडल्याने वाहनधारकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जाते। तलावावरील या पुलाचा ठिकठिकाणी भाग खचला असून मोठमोठी भगदाडे पडलेली असून दिसून येत आहेत। विशेषतः रात्रीच्या वेळी ही भगदाडे वाहन चालकांच्या लक्षात न आल्यास दुचाकी स्मार तसेच चारचाकी वाहनांचा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 हा वाहतुकीसाठी नेहमी व्यस्त असणारा महामार्ग आहे। मुंबई ते विजयवाडा चेन्नई जाणाऱ्या या महामार्गावर हेवी ड्युटी असलेल्या वाहनाची नेहमी ये-जा असते। त्यात हा पूल खचला तर जबाबदारी कोणाची? पुलाच्या कामाला काही काळ उलटत नाही तोच पुलाची अशी दुरावस्था झाल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। लाखो रुपयांचा खर्च करून केलेल्या कामाची काही काळातच अशी अवस्था होत असेल तर कामाच्या दर्जाची तपासणी नेमकी कुणी केली? संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। पुलावर पडलेली भगदाडे तातडीनं बुजवून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होतीये। एखादा मोठा अपघात घडून जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही उपस्थितांनी व्यक्त केला आहे। संबंधित विभागानं तातडीनं पुलाची पाहणी करून भगदाड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी जोर धरतीये। जकेकूर तलावावरील हा पूल सध्या मोठ्या अपघाताला आमंत्रण देतोय का? प्रशासनाच्या कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। धाराशिव उमरगा ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज, मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।